पटपट आपण वरती पोहोचू, आरामात खाली उतरू आणि एखादं रेजिग्नेशन लेटर देऊ घरी निघ. वो आलिया भट वाला सीन मेरे घर जाना. पाचवा पे क्या अजून शर्मा. स्वागत आहे तुमचं मंडळी आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे साई कुप्पळ ब्लॉग्स. जो जय शिवराय सर्वांना. आज शिवरायाच्या कशी सोहळा, तर लवकरच निघालं आहे. थोडंसं झोपून आवाज तसा येत असेल. टाईम झाला आहे 2:30 म्हणून थोडा आवाज तसा येत असेल. तर मी लवकरच निघालो इकडून. लवकर जायचं आहे, मला लवकर पोचायचं. काय काय जण आदल्या रात्रीच येतात, पण आम्हाला जमलं नाही. ते काय जरा सर्वजण मित्रांना ॲडजस्ट तसं होत नव्हतं. मग त्यांना बोललो चालेल सकाळी तर लवकर निघू. मी निघतो 2 वाजता. लवकर 2 लोडून 2:30 वाजता निघालो. 3चा टाईम होता माझा निघायला. मी लवकर निघलो. बघतो पुढे जाऊन आपल्याला लवकर जायला भेटेल. इथून मित्राला तर म्हणजे आपल्याला हेमंतला पिकअप करायचं आहे. तिथून पार्टनर जतीनला पिकअप करेल. मग आम्ही 4 जणांचं आहे. 4 जण मग एकत्र भेटू आणि मग तिथून मग आपली जाणार आहे डायरेक्ट श्रीमान रायगडा सवारी. सो चला लेट्स गो. मी पेट्रोल भरला आहे, पलक लावू वगैरे घातला, त्याच्यामुळे माहीत नाही तुम्हाला दिसतंय का नाही. पेट्रोल फुल दाखवत आहे मस्त आहे की. पेट्रोल वगैरे भरला आहे. एक्झॅक्ट 3 वाजले. 3 वाजता पेट्रोल बनवून सोडते. बघूया हेमंतच्या घरी जायपर्यंत किती वाजता. सो लेट्स गो. लेट्स बिगिन. थोड़ा नहीं, क्या पीने दे रहे हो? 4 बज गया. क्या पीने दे रहे हो? चाय. अभी पीने है? कितना टाइम हो रहा है? 4 बज चुके. 4 ब्लॉग बंद कर, नंतर चालू कर. 4 बज गए. ह्याला सांगितलेला भाई रेनकोट आण. अजून काय काय सांगितलेलं तुला? काहीच नाही. बॅग नव्हता आणायचं, तरी आलो मी. बघ माहिती माझीच बॅग आहे. जो तेरा है वो मेरा है क्या? आता आम्ही इकडून निघालोय रायगडला. डायरेक्ट थांबलोय. रायगडला सुरुवातच केली आम्ही. मी ब्लॉग मध्ये डायरेक्ट सुरुवात केली की रायगडलाच चाललोय भाई. इकडे निघा. चला भाई. छत्रपती शिवाजी महाराज की चला. कोण लेट आलाय बोलतोय? हा हेमंत थोडा रिक्षानी आला ना, त्याच्यामुळे लेट आला. कॉफी पियायच्या सर्वांना. साहिल तू कॉफीसाठी थांबवलं मला वाटतं. जेव्हा मला कॅमेरा चालू करतो मी केस सेट करत असतो. भाई अजून मॉर्निंग किती झोपताय? 5 वाजले भाई. कोंबडा आवरायला पाहिजे. कोंबडा आवरायला माहितीये का? आवरायला काय पाहिजे? कोंबडा आवरायला पाहिजे याचा. चला भाई ये ना बस. स्नॅक चहा कॉफी पिऊ जरा. झोप उडवायची. याची झोप उडालीच आहे गाडीवरती. त्यांनी उडवली झोप. बिल्ली भेंडी झोप आलीच नव्हती. वो बीच में मजा है. नीचे गिर गया देख. बलक लावा. अरे हाँ ना, वो तो बीच में आया था. डेंजर ही था. मैं बोला हो गई शुरुआत. सनीच्या गाडी जरा असती ना ती. अरे ती आणलेली. हे कसला ब्रेक चाललंय रे आपला? मुतारी ब्रेक. कुला ब्रेक चालू. कुला ब्रेक. कुले आमचे थोडा रेस घेतला. मेन म्हणजे सीन झाला, पाखरू गेला इथं. म्हणजे असा जोरात लागला. अरे इथं धुकायला लागला. फनफनला बेकार जोरात लागला पाखरू तो. पण मस्त वाटतंय ना सीन सकाळ साहेब. मस्त वाटते सीन. हा रोड तर आणि त्याच्यात आपला बाइक्स. इसको बोलते हैं हरियाली. तू देखते वो भारी आ रहा रे. आईफोन बोलता है. भारी मार है रे. फोन यूज भी करना आता है. इसने भी आईफोन कितना है? 14 है ना? 14 है या 13 है, पर इसकी क्लियरिटी ज्यादा है. पे लिया EMI दीदी ने भरा है. इसलिए ये बोलना जरूरी था जद्दीन. इसके लिए क्लियर नहीं आ अबे देख रहा है कितना भरा है. क्या सेटिंग है? क्या सेटिंग पूछ रहा है मेरे को? आजा आजा इधर देख. साहिल इधर आ. इधर आ. फोन लेके आ इधर. काय व्ह्यू आहे ना साहिल. एक नंबर एकदम व्ह्यू भेटला. आम्ही थांबलो इथे आणि याचा फोटो काढ के चालूच असतं. एक नंबर व्ह्यू वाटतोय मला तर. हा साहिल एकदम मस्त चिल मध्ये सगळं. इकडे मस्त आहे की सगळे रेस्ट करतायत. चिल मध्ये एकदम कोंगो बुम्बो दिस इज अ रोस्ट. हे पकड रेस्ट. रेस्ट. मैं आऊंगा जहाँ जतिन देख बीच में आ रहे हैं. ये रेस्ट कर रहे हैं. रेस्ट. चांदी भाई उनको रेस्ट करने दे. इनको फोटो
ये मेरी बोंबो जैसी सोर है, कोंबो. मस्त व्ह्यू आहे बघा, पावसाचं वातावरण. थोडा रील बनवूया गाईस. ये देखो रील. आता रील स्टार बघा. आणि कॅमेरा कोणी पकडला हे म्हण. हो हे असं होतं फैजूच्या 4 व्हिडिओ बघून. भाई ते फायजीच्या व्हिडिओ मध्ये जरी केला असताना आज हे ही लायकी नव्हती नसते आपले. तू आधी बोलायचं ठरव. हिंदी में बोलता हूँ. हा बोल. नहीं बोलने का. भूल गया. उनकी बेइज्जती नहीं, अपनी बेइज्जती हुई. अरे पर उसने हेलमेट पहना पर उसको नीचे का लगाते ना, वो नहीं आया. वो फिर लगाने को नहीं आया. हमें मिल रहा ही नहीं था वो कहाँ पे. देख गया भाई, कलर अच्छा आ रहा है. बस हो गया, वीडियो बंद कर दे भाई. हमको लेके नहीं जाएंगे नहीं तो ये लोग. तुला पण घेऊ ना. अरे रायगड किल्ला, रायगड किल्ला, रायगड तेवढा रायगड किल्ला दिसत नाही. वरती काय मस्त आराम से चला रे. अरे यहाँ तक ही बाप रे भाई शपथ. पागल आहे का, आपल्याला वरती जायचं आहे. गाइस देख रहे हो कितने लोग हैं यहाँ पर आज. इतना गर्दी रहेगा भाई. आता नाही एवढं आहे वरती. हाँ ना. साहिल बसनी जायचं आहे. गाडी आम्ही इथं पार्क केलं, इकडून पुढे बसनी प्रवास. ए लालपरी आली, लालपरी आली. खाली आहे, पूर्ण खाली आहे. आपल्यासाठी आहे ती. दादा लिफ्ट लिफ्ट लिफ्ट. सावकाश, आता आपल्यापेक्षा हेवी ड्रायव्हर आहे. चला 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 चला. भाई स्टॉप केली, स्टॉप. मी ड्रायव्हरच्या बाजूला. मी ड्रायव्हरच्या सीटवर. ए इधर ही बैठ रे, इधर ही बैठ. आजा 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 भाई तू कसं कुठेतरी. ये ना पुढे. अरे नुसतं मागे पुढे मागे पुढे नाही. ना बोलू भाई. चला चला. अरे महादेव. पैसे वाचले. कंजूसी ऑन पीक. बनिए सुप्रीमसी. काका हेवी ड्रायव्हर आहे. ये आ गए आपण लोग. इमर्जन्सी नंबर हे आलो आपण. हे काय उतरू काय. ठीक आहे, दुसरी बस आता तिकडं अर्ध्या लोकांना इकडे घेऊन चालली. हे काय पूर्ण सिक्युरिटी भाई. दरवाजा आतमध्ये एंट्री कुणाला. पहिले इथे बाईक बी इकडनं घेऊन गेलेलो आतमध्ये. लाईनवर लाईन, लाईनवर लाईन. पुढे जाते बसलं बस. नाही रे, थोडीशी पुढे जाणार आपल्याला तिथपर्यंत. बो वा दोरी दिक्षित हो. देख साहिल, दुकानमध्ये रायगड काय भारी दिसतंय ना. तुला ते आधी घ्यायला सांगितलेले शॉट. बाईकवर नाही तू. अरे घेतलं, नॉर्मल घेतलं. शर्मा रे का भाई, उसको तो आधी दे. तो देख सर, अजून रायगड चढायचं लवकर आहे. परत बसला 3 वेळा. टाकला ना. आपल्याला वरती जायचं तिकडे. अबे हा इथेच दमला यार. समाज सेवा करत होते. दुसऱ्या लोकांना, मोठ्या लोकांना पहिले उतरायला देत होते. काय नाही, तुला उतरायला दम लागला ते सांग. उतरायला दम, चढायला दम नाही लागणार तर उतरायला बोलतो. ए काय बोलला बघा. कोणी नाही ऐकलं, राहू दे. मोबाईल नाही ऐकलं. ते बघ अजून किटे कुठं जायचं आपल्याला. पुढे जायचं. ते बघ तिथे माणसं जात आहे समोर बघ. चला. रोहित दादा पवार ना, रोहित दादा पवार त्यांच्याच गाड्या सर्व. हा दमला.
याला काहीतरी खायची सवय आहे. दोघांमध्ये आहे एनर्जी तर मजबूत आहे. पण या दोघांमध्ये आता आहे ना कसं आहे ना इकडचा आहे ना रस्ता आहे ना काय माहिती म्हणताय की नाही इकडे शॉर्टकट काढले लोकांनी. खालून शॉर्टकट नाही आलं. गेट समोर तू लगेच खाले भाई खाले भाई. काय बा लिंबू पाणी पितो तो. लिंबू पाणी पितोय तो दमलाय त्याला लिंबू पाणी पिवतोय. बसा. हा घे तू खाऊन घे. खाऊ ढवळेल. शर्माजी लिंबू पाणी पिता. त्याला दे फक्त. साहिल साहिल आहे साहिल तिथं बघ काय वरती तिकडनं वरती अजून जायचं आणि हे आत्ताच जमले. थांब रे त्यांना घाबरवू नको. पब्लिक मजबूत आहे बघ. तो बघ टक बघ टक शर्मा समोर आणि आपल्याला एंट्री इथूनच कर. चल ना अरे पोपडी हे साहिल मी काय बोल काय विचारा गेलेलंस ना रस्ता कुठून आहे ते तुला मी एवढं मग सांगतो इकडनं रस्ता ते तुझ्यावर भरोसा नाही. भरोसा नाही निघ इकडनं. भरोसा नाही माझ्या भरोसा नाही काय चॉकलेट खाने की आइए लगीश गो एनर्जी लो. बघ भिकारी आ गया चॉकलेट. इकडनं एंट्री लास्ट टाइम दुसरीकडनं आता इकडनं गर्दी बघ उतरते पब्लिक अजून वरती पब्लिक असेल. शर्मा काय वाटतं किती मिनिटामध्ये तू वरती जाण्याचा प्रयत्न करशील आणि पोचशील. तासामध्ये बोल रे. तास मिनिटं 60 मिनिटं होतात ना भाई. हा मिनिटं तर 20 पकडून चल 20 मिनिटं साईल पण ते 1 तास हे सायलेंट आहे. सायलेंट आहे 1 तास सायलेंट आहे 1 तास सायलेन्स आहे कारण आज कोणाचे तरी आजोबा मेले तर आपल्याला त्यांच्यासाठी एक तास शांती. 1 तास शांतीसाठी आपल्याला तो टाइम द्यायचा. ठीक आहे ते आम्ही गावाला जाताना जातील ठीक आहे. त्यावरची प्लॅनिंग नंतर करू आपण. आता सध्या तरी ही जी आहे आता चालायचं ते बघू. एवढं पण न्यायची नका हो रे. हा झालंय रे या पापासाठी ना नरकात पण जागा नाही. असं वेगळा नरक बनवला त्याच्यामध्ये तेलात नाही रॉकेल मध्ये ठेवतील धपकन जाऊन टाकतील. जतीन को ऐसा फेकेगा पाचकर से बाहेर आहे का तू. टाकणार कोण माहितीये का आजोबा. काय पाहिजे तुला फ्री मध्ये. गर्दी झाली म्हणून एवढे लोक थांबलेत वरती गडावरतीच गर्दी झाली. हे बे फ्री साठी नाही दे. हा का बघ विचारून घे. बसून घे रे बसून घे खाली. अरे बसा रे बसा. बोल काय नाही दमलायस ना म्हणून तुला रेस्ट कर. आपल्याला थांबलं वरती गाड्यावरती गर्दी झाली म्हणून. साहिल त्याच्यावरती तुला काय बोलायचं. मला मी मगाशी बोलून झालं रा तुम्हाला रिपीट बोलायला कंटाळा येते. तू कॅमेरा नंतर लेट करू काय करतो तू जेव्हा बोलतो तेव्हा पुढे जाऊन बोलत असतो. नाही पुढे जात. जतीनचा विषय काय झाला त्याला लवकर जायचं तर सायलेंट होऊन बसला त्याच्यात हा लाल टमाटर होऊन बसला इकडं पाठी. एक सांग ब्लॉग टाक त्याच्या ऑफिस मधला कोण सबस्क्रायबर निघाला तुझ्या. माझा काही प्रॉब्लेम नाही. ज्याच्या बाबा ऑफ झाले ते मुंज ते बाबाला बघायला जातील त्याच्या. पण इथे खूप चांगली सोय केली इथे दाखवून. अरे काय चालू आहे की नाही. चालू आहे. पोलिसांनी आम्हाला इथे बसवलं त्याच्यामुळे पाण्याची ओआरएसची सगळी सोय केली मस्त एकदम काम 25 एकदम. फक्त एवढं जागी वरती जायचं. सॉरी ना मेरी पोम्पो इकडे लाल हो गई. कोंको लाल हो गई. हाँ बोल. ट्रैवलिंग का कोई सीट भी नहीं है यहाँ पर. ट्रैवलिंग का मतलब तुम लोग जाओ मैं जाते यहाँ से. मतलब इसको रिटर्न जाना है. इसको रिटर्न जाना है. कशाला घाबरती हे याला रिटर्न द्यायचं घरी. निघ भाई खाली बसेस आहेत तिथून जा. तिथून मग जसं जायचं तसं विचार. वो आलिया भट वाला सीट मेरे घर जाना है. एसटी तुला 4 वाजेपर्यंत सोडेल काय तू. गर्दी मधनं सुटलो. यस सुरुवात झाली. प्रवासाला सुरुवात झाली. गर्दी सोबत सुटलो. आता जातो. याची अवस्था बघ. पटपट आपण वरती पोहोचू आरामात खाली उतरू आणि एखादं रेजिग्नेशन लेटर देऊ. जय शिवराय. पाचवा पेरे काय अजूनपर्यंत शर्मा. पाचवा म्हणून जीन्स घालायची नव्हती. याचं ऐकून तू जीन्स घातलीस. त्याला विचार जरा बसला. जीन्स घातले ना त्याच्यामध्ये दोघांचे पाय झाले.
तुमच्याकडेच बरोबर आहे. आला भाई आला. आलो भाई आलो. महादरवाजा आला. अजून बाकी आहे. चल कारण नाहीये. गर्दी गर्दी. महादरवाजा. चल 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 शर्मा थोडस वरती. चल रे पुढे जाऊन बसायला. चल हॅलो हॅलो हॅलो. पोलीस प्रशासन माईक चालू झालेला आहे आणि गडोदर लोकांनी जरा गडबड करायची आहे. जरा पार्ट मध्ये चालायचं आहे. जरा पार्ट मध्ये चालायचं आहे. तिकडे आहे ना तिकडे पालखी आहे. पालखी तिकडून चालायचं आहे. तिकडे चालले जगदीश्वराच्या मंदिराकडे. उत्तर होण्यासाठी एवढा काही त्रास होत नाही. हे कशासाठी चाललेत. त्यामुळं न आता जरासं पळायचं आहे. जरासा पळत पळत पालखी आहे तिकडे आहे पालखी. महाराज हे पालखी इकडे साईड. टाकून नका पाठी मागे. सगळ्या सोडूया 5 मिनिटात. सोडा सोडा सोडा. काळे साहेब सोडा सोडा. अरे सोडा ना. अरे सोडा रे. सोडा लवकर. अरे थांबा रे. थांबा थांबा. ही लाईन थांबा पाठी मागा. कर्मचारी थांबा रे. सोडा का नाही अजिबात. स्क्रीन काढले. स्क्रीन काढले. थांबा सगळे. भगवा. हा दरवाजा. चला भाई. जे पण कोणी शिवभक्त गणेश चालू आहे खूप छान. चल ना पुढे चल ना. चल पहिली माझी बोल वेड्या म्हणा. म्हटलं निघूया का आता. जाऊन हळूहळू लाईनीमध्ये. टेंट बघ इथे किती लागले साईल. म्हणजे आपण रात्रीचा आलो असतो तरी मस्त स्टे साठी जागा होती.
राज्याभिषेकला ह्याच किल्ले आणि 350 किल्ल्यापैकी पहिला किल्ला हा आहे. अजून 339 किल्ले आपल्याला करायचे. सिरीज बनवली. सिरीज बनवणारच आहे, किल्ल्यांची सिरीज होणार आहे. तुमच्यासाठी पण इज्युअल प्लेलिस्ट चला इथून चला ब्लॉग चला इथे चल याला जॉबला जायचं आहे. ऍक्टिंग करा नको ऍक्टिंग करा मागेच उभे आहेत येते आणि खरोखरचे बोच्यावर लावतील. हे आता आपला परतीचा प्रवास चालू झाला. म्हणजे काय शर्मा आपला ऍक्च्युअल म्हणजे परतीचा प्रवास, गडावरून खाली उतरायचा प्रवास, मग तिकडून घरी जायचा प्रवास. कारण ह्याच्यामुळे याला त्याला ऑफिसला जायचं नाही, याच्या कारणामुळे जायचं. अबे जा रे तू, म्हणून नाही तर आम्ही संध्याकाळपर्यंत थांबणार होतो. ह्याचा आम्ही क्लास बुडवला, विचार करा. क्लासला डिरेक्ट 5 वाजता क्लासला जाऊ शकतो असं काही नाही. 5 वाजता वाटते पोहोचणार आहे. 12:15 वाजले आला भाई. चला उतरूया आपण. खतरनाक ये 4 अपना प्रत्येक जमा भाई जमा कर. मी बॅगला लावून ठेवणार, माझी बॅग बंद लावणार. हा मस्त हवा सुटली. काय हालत झाली आपली, अशी हालत झाली की कोणतरी यावा घरी घेऊन जावं. आम्हाला आधी वाटलं की आम्ही लवकर गेलोय, मस्तपैकी जाऊ, लवकर उतरू, आतापर्यंत आम्ही घरी असू. पण आता आम्ही खाली उतरलो आणि जस्ट गाडी घ्यायला चाललोय. 4 वाजलेत ना. 4 वाजता आम्हाला घरी पोहोचायचं होतं. ह्याला क्लासला जायचं होतं. त्याचं राग केलं. ये तो इसका ट्राय कर रे जॉब का. तर ये बाबा हवा बघ भाई, पाऊस येणार आहे जोरात. लवकर निघायला लागेल, पाऊस आहे. एवढी गर्दी होती ना, खूप गर्दी होती वरती. नाश्ता बिस्टा आहे जागे. एवढी गर्दी होती, खूप गर्दी होती, भयानक गर्दी. उतरणार झाडा धक्का बुक्की हे उशीर झाडामध्ये होते. आम्हाला 2-2.5 तास आमच्या लाईनीमध्येच गेले फक्त. हालत खराब झाली होती अगदी. स्वतः हालत खराब दिसत होतं. आता आम्ही चाललोय चालत बससाठी, मग तिकडून बाईक आणि मग घरात बुम. शर्मा 2 बस चेंज केले आपण. पळापळी झाली नुसती आपली. बसच माहिती नाही कुठली येते ती. आणि साहिल तर खिडकीतून वाकून बघत होता की आपलं लोकेशन बरोबर आहे की नाही. लवकर चल क्रॉस करू. आम्ही काय बोलत होतो, अलीकडचा पार्किंग. भाई काय यार, बस सेवा होती ती चांगली. आणि सकाळी जो ड्रायव्हर होता तोच होता साहिल, तोच आहे. चला भाई गाडी गाडाने निघूया. शर्मा बहुत लेट होते ना. खूपच जास्त लेट झालंय. मला पण काय फरक पडत पडतोय तो रडतोय. मग त्याला जाऊ दे ना बाईक कशाने तरी. बसनीच पाठव डायरेक्ट. आपल्याला काय करायचं. पुढे गेली बस. जाऊ दे भाई, तिकीट होती पण तरी पुढे गेली. लवकर निघूया. आता निघू, पटकन जाऊ, मग बघू बाकीचं काय ते. जास्त रेस बीस नाही आता. डायरेक्ट याला कामाला जायचं जतीनला. रेस्ट बिस्ट नाही, नुसतं रेस. आज कामाला नाही गेला तर माझ्या हातचा मार खाणे. त्याच्यासाठी मी गाडी चालवणार आहे चांगली, जे चांगली म्हणजे चालवतो मी बेस्ट, पण अजून चांगली जरा. अडकून आवाज आला. हेल्मेट कुठे आहे, गाडीवरच. चला निघूया पटकन. मी अजून हाय त्याच अवस्थेमध्ये आहे. आलो
आणि अशाच अवस्थेमध्ये अजून पण डोळ्यामध्ये पूर्ण धूळ वगैरे जी जाते त्याच्याने डोळे पूर्ण हे लाल लाल झाले. पण मजा आली. राज्याभिषेक सोहळ्याला गेलो नव्हतो, पहिल्यांदा गेलो. मस्तपैकी अनुभव भेटला. आणि एक की गर्दी खूप असते. माझं शिवप्रेमीने एवढंच असेल की आपल्या मावळ्यांना एवढीच विनंती असेल की आपण जर राज्याभिषेकाच्या दिवशी जर आपण गडावरती जात आहे तर जसे जात आहे ना तसेच प्रामाणिकपणे आणि नित्यप्रमाणे जसे आहे ना तसं खाली उतरा रे. कशाला ती धक्का बिक्का एवढं सगळं करायची गरज आहे. बिचाऱ्या त्या पोलिसांना पण त्रास, सर्वांना त्रास, स्वयंसेवक सर्वांना त्रास. अरे तुम्ही मावळे, तुम्हाला तुमच्यामध्ये शिस्त पाहिजे ना, तुम्ही स्वतःहून शिस्ताने उतरा ना. अरे तुम्ही जर शिस्ताने उतरला असेल आरामात गोड जसं सुगळीत चालला असतो. नाही यांना नुसता पळा जी हे लावलेलं ब्लॉगमध्ये ते आहे का नाही असेल, आय थिंक सो. पण खूप गाण्याचं प्रमाण होतं आहे मावळ्यांच्या आवडीचं. मला अक्षरशः ते नाही पटलं आहे की तुम्ही येत आहे गडावरती तुम्ही, बट जाताना तुम्ही एक हे करा यार, तुम्ही तिथले मावळे आहात, तुम्ही स्वतःच्या ह्याच्याने नीट हडकाले जा ना. चल मला नाही भेटतं तर त्याला जायची घाई आहे, जाऊ दे त्याला पुढे, तू जा पाठवून, जाणार तर आहेच ना. त्यामुळे खूपच म्हणजे खूपच पोलिसांची पण सर्वांची धांदल उडाली. आणि अक्षरशः मला बघण्यासारखं म्हणजे अनएक्सेप्टेड एकदम आश्चर्यासारखं होतं होतं आमच्या चौकांसाठी. बाई हे काय चाललं आहे. आम्ही जस्ट वरती पोचलो आणि बोललो ही कसली धावपळ चालली बाई. जस्ट पोचलो आणि धावपळ चालू होती. आणि नेमकं तिथं पालखीचं चाललेलं, पालखी घेऊन गेलेले महाराजांची रायरेश्वराच्या मंदिराच्या इथे, आणि ते तिकडे चालू आहे आणि ह्यांचं इकडं चालू खाली उतरणाऱ्यांच्याकडे. काय पूर्ण जी बाजारपेठ आहे ना ते लाईन लावली. नंतर जे केलं ना ते खूप चांगलं केलं. आधी एवढं गच्चाळसारखं करून ठेवलेलं काय. स्वतःला जरा विचार करा. मला थोडंसं ते अनएक्सेप्टेड थोडंसं हे वाटलं. आणि ती खूप धमाल झाली, मजा आली. पहिल्यांदा राज्याभिषेक सोहळ्याचा अनुभव घेतला, मस्त वाटलं. सर्वजण घरी गेले आपापले. मी आलो घरी, मला यायला उशीरच होतो आणि नेहमीसारखंच लवकर पण निघतो, उशिरा पण पोचतो तो मीच. डोळे खूप लाल झाले माझ्या धुळीमुळे. ते झालं रात्री तर माझे ते काच डोळी ब्लॅक आहे, ती मी चेंज करायला पाहिजे. त्याच्यामुळे ती काच लावत नाही, ते वरती ठेवून डोळे पूर्ण वाट लागला. सो गाईज हा व्लॉग माझ्यामध्ये मला एक दिवसात कंप्लीट होईल असं वाटत नव्हता. तरी मी खूप प्रयत्न केले की काय म्हणजे असे नाही मला करताच नाही आले शूट वगैरे काय ते त्याच्यामध्येच मी भानावून गेलेलो काय ह्याच्यामध्ये काय करता आले काय नाही करता आले. सो शिवराज्याभिषेक सोहळा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन असाल तर मावळ्यांना सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.